नमस्कार मैत्रिणींनो, वंदना ब्लाऊज डिझायनिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज लय दिवसाला मी माझा आवाज देणार आहे व्हिडिओला. तर हे बघा, ब्लॅक कलरचा ब्लाऊज आहे आणि ह्या मॅडमला ना पाठीची उंची म्हणजे खालची पट्टी जी आहे ना त्यांना ती 4च बोटाची पाहिजे होती, म्हणून मी खालच्या साईडनं मेजर घेतलं. हे बघा, गळ्याची रुंदी घेतली 2 इंच आणि खाली गळ्याची रुंदी घेतलेली आहे 3.5 इंच. हे बघा, पान आकार गळा द्यायचा आहे असा व्यवस्थित. शक्यतो ना डीप गळे असेल ना तर 2 इंचापर्यंत 2-2.25 इंचापर्यंत गळा रुंदी घ्यायची आहे, कारण की शोल्डरवरून ना गळा आपला असा उतरणार नाही खाली साईडला. हे बघा, आता मी हे पलटून घेते म्हणजे दुसऱ्या साईडचं मार्क ह्याच्यावर उठतंय म्हणून. हे बघा, बाणगळ्याचा आकार आणि नंतर डार्क करून घ्यायचं. आणि शक्यतो ब्लाऊजला मी असं म्हणजे असं अस्तरच्या साड्या वगैरे ब्लाऊज वगैरे असेल ना तर शक्यतो मी पाठीला पट्टी लावितच नाही, कारण त्यालाच दुमड पट्टी देते मी अस्तरचा आणि ह्याचा ब्लाऊज पिसाचाच खालून असं पलटी मारते मी. हे बघा, असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि वरती असं व्यवस्थित ठेवायचं आणि पिना लावून घ्यायच्या त्याला, म्हणजे व्यवस्थित हलत नाही, असं इकडं तिकडं कपडा होत नाही. कारण एकदम सुळसुळीत कपडा असला ना तर परेशानी होती. असे पूर्ण अशा पिना व्यवस्थित सगळ्या साईडनं व्यवस्थित कपडा करून ती लावून घ्यायच्या आणि अशी शिलाई हळूहळू शिलाई जसा आपण आकार दिलेला आहे ना पानगळ्याचा तसा आकार देत चालायचं, म्हणजे व्यवस्थित हलक्या अशा हाताने दाबते देऊन व्यवस्थित आपलं मार्करवरून व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. हे बघा, आता मी अशी शिलाई मारून घेतली आणि आता खालच्या साईडला पण शिलाई मारून घेते, म्हणजे आपला तेवढाच वेळ वाचतो. पाठीला पट्टी लावण्याच्या ऐवजी तुम्ही असंच टीप मारून जर कपडा पलटीलात का नाही तर व्यवस्थित बसते आणि छान पण दिसते पट्टी. हे बघा, आता मी पानगळा असा कट करून घेते. इथे कसं आहे, शॉप आहे ना, एका रस्त्याच्या साईडला शॉप असल्यामुळं येणारे जाणारे वाहनं भरपूर आहेत ना, त्यामुळं आवाज येतो. असं शांत वातावरण नाही आहे इथं असं, त्यामुळे आवाजामध्ये थोडंफार गाड्याचा वगैरे हे आवाज येत असेल. हे बघा, आता हे गळा मी पलटून घेते. आणि नंतर मग व्यवस्थित गळा असं सरळ करून घ्यायचा आणि एकदम असं काठाने अशी शिलाई मारून घ्यायची. आणि एक लक्षात ठेवायचं, अस्तरचा कपडा वरती येऊ द्यायचा नाही, कारण त्याची फिनिशिंग पुन्हा चांगली वाटत नाही. अस्तरचा कपडा जेणेकरून असा खालच्या साईडला सरकवायचा आणि एकदम प्लेन असं थोडं असं प्लेन साफ करून साडीचा कपडा शिलाई मारून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित शिलाई बसते आणि छान पण दिसतो. आता या मॅडमला ना पानगळा केला पण त्याला लेस लावायला नाही सांगितली, कारण त्यांचा डेली यूजचा ब्लाऊज आहे त्यामुळे ह्या ब्लाऊजला फक्त नॉटच लावून द्यायच्या. त्यांना लेस लावली असती तर आणखीन उठून दिसला असता गळा, पण हे कसं त्यांची रेग्युलरची साडी आहे ना वापरायची, त्यामुळे ते नको म्हटल्या. बघा, अशी दाब शिलाई टाकून घ्यायची आणि पाठीच्या पण खालच्या साईडला घ्यायची शिलाई टाकून, म्हणजे कसं एकदम व्यवस्थित असे प्लेन साफ असतं ब्लाऊज. बघा, मी गळा मोजते किती आहे ते झालेला, कारण त्यांना ना पट्टी खूप छोटी पाहिजे होती आणि मी पहिल्यांदा असा छोट्या पट्टीचा ब्लाऊज शिवत होते, त्यामुळं जरा थोडंसं कन्फ्यूज होत होतं की
कमी होतं आहे का जास्त होतं आहे असं. बघा दाबशिलाई देऊन घेतली मी, व्हिडिओमध्ये नाही आली, म्हणजे तेवढा शॉर्ट व्हिडिओ